कल्पना करा, जर तुम्हाला आयुष्यात कधीच अपयश मिळालं नसतं तर तुम्ही खरंच यशस्वी झाला असतात का? अपयश हा शब्द ऐकताच अनेक लोक घाबरतात, कारण त्यांना वाटत असतं अपयश म्हणजे शेवट. पण खरं सांगू, अपयश म्हणजे कधीच शेवट नसतो, तर अपयश म्हणजे नव्या सुरुवातीचं दार असतं. लहानपणी आपण चालायला शिकलो तेव्हा पहिल्याच प्रयत्नात चालायला लागलो होतो का? नाही. आपण पडलो, पुन्हा उठलो, पुन्हा पडलो आणि एक दिवस धावायलाही शिकलो. मग मोठं झाल्यावर एकदा पडलो की आपण का थांबतो? अपयश आपल्याला हरवत नाही, ते आपल्याला शिकवतं कोणावर विश्वास ठेवायचा, कोणत्या चुका पुन्हा करायच्या नाही. सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा. लक्षात ठेवा, यश तुमचं कौतुक करेल, पण अपयश तुमचं व्यक्तिमत्व घडवेल. आज जर तुम्ही एखाद्या परीक्षेत नापास झाला असाल, व्यवसायात नुकसान झालं असेल, नोकरी मिळाली नसेल किंवा आयुष्यात कुठेतरी हरल्यासारखं वाटत असेल, तर स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी खरंच हरलो आहे की अजून शिकतो? कारण जो माणूस प्रत्येक अपयशातून शिकतो त्याला जगातली कोणतीही ताकद कायमचं हरवू शकत नाही. आजचं अपयश उद्याच्या यशाची तयारी करत असतं. अपयशाची भीती बाळगू नका, कारण प्रत्येक यशाची पहिली पायरी म्हणजे अपयश. पुन्हा उभे राहा आणि जगाला दाखवून द्या तुम्ही कोण आहात. लक्षात ठेवा, अपयश हा पूर्ण विराम नसतो, फक्त स्वल्प विराम असतो. पुढचं वाक्य तुमच्या यशाचंच असेल.